बारामतीमध्ये मडक्यांवरून आता राजकारण रंगलंय। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला। तर मडकी फोडणारा कोण माहिती नाही, आम्ही कोणाचा अवमान केला नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय। मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? मला एक कुणीतरी आज तक्रार दिली, मला माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं। कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अवमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही, मी कधी उणीधुणी कुणाची काढली नाही। मी सगळ्यांना सांगतो, ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही, देशाच्या 135 ते 140 कोटी जनतेचं भवितव्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचं, ही निवडणूक आहे। त्या व्हिडिओमध्ये जे आहे तो माठ आहे, डेरा माठ आणि मडकं यात फरक आहे। माठ म्हणजे कलश। गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे, हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता। त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा, पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरले ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही, मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात। रोहित पवारांना हे सगळं कधी ह्यांचं संपतंय, मी कधी पक्ष ताब्यात घेतोय, पक्षाचा कधी मी मालक होतोय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं स्वप्न कधी पूर्ण होतोय याची घाई झाली। जे अजितदादा गटाचे कार्यकर्ते त्यांनी सांगितले तो कलश होता, मडकं नव्हतं। रोहित पवारांनी सगळे आरोप खोटे केले, दादांचा आणि त्या मडक्याचा काहीच संबंध नाही। काय नेमकं आहे, कारण ते आता तुमच्यावर ब्लेम करतात की तुम्ही खोटे आरोप केले। तिथं सामान्य जनतेला तुम्ही विचारा, सामान्य जनता काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे। अजितदादांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय म्हणतात हे काही जास्त महत्त्वाचं नाही।